ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आम्ही आज छान शेतात फिरायला आलेलो आहे। तर माझ्या नंदेची शेती आहे। तर इथे छान आंब्याचं झाड आहे, बघू शकता किती छान कैऱ्या लागलेल्या आहेत आणि आजूबाजूचं वातावरण आहे खूप छान आहे। इतकं छान निसर्गरम्य वातावरण होतं, शेतात खूपच छान वाटतं। तर इथे आमच्यासाठी काय स्वयंपाक तयार होतोय ते बघायला चालली आहे मी। बघूया काय बनवलंय आमच्यासाठी। आज काय छान मेनू बनवलेला आहे तो आपण बघूया। भाऊ काय बनवताय आज आमच्यासाठी? आज आपल्या शेतातला गावरान कोंबडा आहे। हो का? त्याला जस्ट आता शिजवायला सुरुवात केलेली आहे। त्याचा आता थोडं उकड बनवतो आहे। उकड मस्त बनवायचं, छान पैकी खायचं आणि मग भाजी बनवायची। आज तुमच्याच हातचं खाणार आहे भाऊ आम्ही। हो हो, आपण आज मस्त पैकी रान मावा खाऊ। ते शिजलेलं आहे का नाही हे मी परत बघायला आलेली होती। तर गावरानी चिकन बनवलेलं आहे, तर आता आम्ही फुल एन्जॉय करतोय। सगळे छान एन्जॉय करतायत। सर्वांना एकत्र यायला सुट्ट्यांमध्येच वेळ मिळतो, म्हणून आम्ही छान त्याचे गप्पा मारत होतो। मुलंही छान खेळत होते, जो तो त्याच्या कामात मग्न होते। तर आम्ही आता इथे कैऱ्या तोडायला आलेलो होतो। शेतात कैऱ्या तोडायची मजा तर खूपच वेगळी असते। कोणता आहे हो? ताई आंबे खूप छान आहेत तुमच्या शेतातले। आंब्याची साईज बघा केवढी आहे। अर्धा किलोचा आहे का? अर्धा किलो। खूप मोठ्या कैऱ्या लागलेल्या होत्या, तर आम्ही कैरी तोडायचा प्रयत्न करत होतो। तुटली पण ती खाली पडून गेली। तर आंब्याची साईज ही खूप मोठी आहे, बघू शकतात। आंबा आहे। मुलं छान क्रिकेट एन्जॉय करतायत, शेतातली मजाच वेगळी असते। लहान सोबत मोठेही क्रिकेटची मजा घेत होते। आमच्या ॲनिव्हर्सरीचं माझी नंदे बोळीने खूप छान सरप्राईज दिलं आम्हाला। Happy anniversary to you. Happy anniversary dear Appa Mama आणि Mami. Happy anniversary to you. माझे ननंद आणि नंदे बोळीने खूप छान सरप्राईज दिलं, त्यामुळे त्यांचे खूप आभारी आहे। आमच्यासोबत हे सेलिब्रेशन ही आमची शेतातली मज्जा पार्टी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे। तर तो कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगाल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला आप्पा खाऊ आप्पा खाऊ। केक कटिंग नंतर सर्वच आम्हाला केक खाऊ घालत होते। त्यानंतर आम्ही एकमेकांना केक खाऊ घातला, छान सेलिब्रेशन झालं। त्यानंतर आम्ही वातावरण छान असल्यामुळे फोटो काढायला चाललेलो होतो। छान चिकन शिजून झालंय, तर वाढण्याचं काम माझ्याकडे सोपवलं होतं। खूप छान चिकन शिजलंय। तर आता सर्व प्लेटमध्ये चिकन काढून घेते आणि सगळ्यांना प्लेटमध्ये घेऊन खायला देते। आणि सगळं चाहिए। ट्रॅक्टरवर चढा नाही, एक म्हणजे दोन प्लेट मध्ये घ्या। हा चिकन खाऊन झालेलं आहे, तरी माझे नंदे भाऊ आहे तर तेच भाजी बनवत आहेत। तर त्यांनी अशी सोप्या पद्धतीने झटपट तयार होईल अशी भाजी बनवलेली होती। खूप चविष्ट होती, खूप स्वादिष्ट भाजी बनवलेली होती। तर ते नेहमीच बनवतात, तर खूप छान बनवतात। तर तुम्ही आता बघा की कशी भाजी तयार होते ती।
आणि चुलीवरची भाजीला तर तोडच नाही, इतकी सुपर भाजी तयार होते. तर इथे आमचं सर्वांचं आता चिकन हे खाऊन झालेलं आहे. आता इथे भाजी छान तयार झालेली आहे. तर या माझ्या नणंद आहेत, त्या चेक करतायत की भाजी कशी झाली आहे म्हणून. ते खूप छान सुगंध येत होता भाजीचा. त्यानंतर आम्ही लिंबूच्या बागेत फिरायला गेलो होतो. शेंदोड्या आहेत नाही या दुर्मिळ शेंदोड्या. तर खूप लिंबूचे झाडं होते, खूप मोठी बाग होती लिंबूची. तर लिंबूची साईज पण खूप मोठी होती, भरपूर लिंबू आलेले होते झाडांना. तसंच लिंबू तोडण्याचा आनंद घेत होतो. चला बघूया लिंबूची बाग. पोचली ना ग बाई, आता काय पळू तर. आम्ही आता हे छान लिंबू तोडतोय. हे बघ किती तोडलेत मी लिंबू. चला अजून लिंबू तोडू आपण. चला चला तोडूया तोडूया. पिकलेले लिंबू हवेमुळे खाली पडलेले होते, म्हणून खालूनही लिंबू उचलत होतो. लिंबू आहे, खूप छान लिंबू आहे आणि लिंबूची साईज देखील खूप मोठी आहे. हवेमुळे पिकलेले लिंबू खाली गळून जातात. शेतात क्रिकेटला काही बंधनं नव्हते, खूप मोठी जागा होती, त्यामुळे यांचं क्रिकेट खेळणं संपतच नव्हतं. क्रिकेट खेळण्याची खूप हौस पडत होती. तर अजूनही त्यांचे क्रिकेट खेळणं चालूच होतं. तर तुमच्यासोबत हा छोटासा व्हिडिओ, छोटीशी आमची ट्रिप शेअर करायचा प्रयत्न केला आहे. ती कशी वाटली ते नक्की सांगा.